हॅज स्टार्टेड तेव्हा प्रेझेंटी मार्क करायची आहे. फक्त जेव्हा फक्त सिम्बॉल येतं तेव्हाच तुम्ही प्रेझेंटी मार्क करता, ती प्रेझेंटी रेकॉर्ड होत नाही. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. ओके, आवाज आल्यावर नंतरच तुम्ही प्रेझेंटी मार्क करायची आहे. ओके, सी लास्ट लेक्चर आपला सायन्सचा झाला नाही. यू ऑल वेअर अब्सेंट ऑन दॅट. ओनली अनिकेत वेअर प्रेझेंट. ओके, सो आय कुडंट टेक द लेक्चर. तर आज आपण आपला लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. सायन्सचा जो काही टॉपिक राहिलेला आपला दोन्ही 5th and 6th स्टँडर्ड, वी आर गोइंग टू लर्न दॅट. ओके, yes, tell me, is my screen is visible? Please let me know. Okay, thank you. So first we will revise whatever we have learned till now. आपण आतापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे तो आता रिवाइज करूया, and then we will start the new part. ओके, बघा नेक्स्ट पार्ट आपला आता संपणार आहे लेसन. आपण पहिले रिवाइज करूया वॉट एव्हर वी हॅव लर्न टिल नाउ. ओके, आतापर्यंत जे काही शिकलो ते आपण रिवाइज करूया. एव्हरीवन प्लीज पे युअर अटेन्शन ओव्हर हियर. 5th and 6th both standard student, whatever I ask, whoever knows the answer you can tell. It may be 5th or it may be 6th standard student. Okay, see what we have learned, our earth and our solar system. एक क्विक रिव्ह्यू देते आहे मी तुम्हाला. इट मे बी टू फास्ट फॉर यू, पण हा फक्त एक क्विक रिव्ह्यू आहे जो आतापर्यंत आपण जो पार्ट शिकलोय त्याच्यावर. ओके, चला बघा. टेल मी इफ आय एम ऑडिबल क्लिअरली. एम आय ऑडिबल क्लिअरली? ओके, see, when we look up from an open ground we see the sky. Okay, in a clear night we can see many stars. They are very far away from earth. बघा, मोकळ्या आकाशात रात्री आपल्याला चांदण्या दिसतात, स्टार्स दिसतात, आणि ते आपल्या पृथ्वीपासून खूप लांब आहेत. Some stars are prominent while some are tiny and faint. If we look at them carefully we find that many of them twinkle but some do not. मग आपण हे स्टार्स कडे जर नीट पाहिलं तर आपल्याला काही एकदम ब्राईट दिसतात, काहींचा प्रकाश एकदम जास्त पडलेला असतो, तर काही एकदम फेंट, एकदम फिकट फिकट दिसतात, आणि ते खूप लहान सुद्धा दिसतात. तसंच काही स्टार्स आहेत ते ट्विंकल करतात म्हणजे चमकतात, तर काही स्टार्स चमकत नाहीत. The sun and the moon are comparatively close to earth, so we can see their round shapes clearly. The sun, the moon, the stars, the planets, etc. are known as the heavenly bodies. बघा, आपण पाहतो, आपण लहानपणापासूनच शिकत आलोय की नाही, सन अँड मून आर राऊंड इन शेप, स्पेरिकल इन शेप. बरोबर, आपण हे शिकत आलोय की लहानपणापासून आपण काय शिकत आलोय, सन आणि मून हे गोल गोल असतात, स्पेरिकल शेपचे असतात. बरोबर, पण ते त्यांचा शेप हा आपल्याला का दिसून येतो, त्यांचा जो स्पेरिकल शेप आहे तो आपल्याला का दिसतो, बिकॉज दे आर व्हेरी क्लोज टू अर्थ. ओके, बाकीचे जे स्टार्स आहेत किंवा प्लॅनेट्स आहेत त्यापेक्षा sun and moon are very close to earth, that's why we can identify their spherical shapes. Okay, next, आणि ह्या सगळ्यांना मिळून सन, मून, स्टार्स, प्लॅनेट्स, वॉट एव्हर, एकत्र सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं, हेवनली बॉडीज. ओके, हेवनली बॉडीज म्हटलं जातं. ओके, इथे तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगितलेली होती की एका आठवड्यात गॅप ठेवून ठेवून 2 रात्री तुम्ही स्काय बघायचा आहे आणि स्टार्सला ऑब्झर्व करायचं आहे. ब्राईटनेस काय आहे, हेवनली बॉडीज ज्या आहेत त्यांचं ब्राईटनेस कमी होतंय की जास्त, ते चमकतात की नाही, त्यांची कलर आणि साईज बदलते का. ओके, आणि त्यांची पोझिशन, जी त्यांची जागा आहे ती सुद्धा बदलते का, हे सगळं बघायचं आहे. ओके, सो आणि पहिला आपण त्याच्यातला बघितलेला स्टार्स. स्टार्स का आहेत, स्टार्स आर हेवनली बॉडीज दॅट ट्विंकल. ओके, ज्या चमकतात, ज्या हेवनली बॉडीज चमकतात त्यांना स्टार्स म्हणतात. स्टार्स हॅव देअर ओन लाईट, स्टार्सला स्वतःचा प्रकाश असतो, त्यामुळे
ते चमकतात. ओके. सन इज अ स्टार. सूर्य काय आहे? एक तारा आहे, स्टार आहे. इट इज क्लोजर टू अस दॅन एनी ऑफ द अदर स्टार्स, हेन इट appears बिग अँड ब्रिलियंट. सूर्य हा आपल्याला जवळ आहे म्हणून तो खूप मोठा दिसतो आपल्याला. इट इन इट्स ब्राईट लाईट ड्युरिंग द डे वी कॅन सी अदर स्टार्स. मग सूर्याचा दिवसभर एवढा प्रकाश असतो की आपल्याला बाकीचे स्टार्स दिवसा दिसत नाहीत. ओके. रात्री सूर्य मावळतो म्हणून आपल्याला रात्री स्टार्स पूर्णपणे लख्ख प्रकाश स्टार्सचा दिसू शकतो. देन प्लॅनेट्स, द हेव्हनली बॉडीज दॅट डू नॉट ट्विंकल आर कॉल्ड प्लॅनेट्स. प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. ओके. बघा, मग आपली अर्थ सुद्धा एक प्लॅनेट आहे. प्लॅनेट डू नॉट हॅव देअर ओन लाईट. त्यांच्याकडे स्वतःची अशी लाईट नसते. मग ते लाईट कोणाकडून मिळवतात? दे गेट लाईट फ्रॉम स्टार्स. ओके. प्लॅनेट असतो तो स्टारच्या भोवती रिव्हॉल्व करतो, फिरतो. ओके. स्टारच्या भोवती प्लॅनेट हा फिरत असतो. देन वी सॉ द सोलार सिस्टीम. अवर अर्थ इज प्लॅनेट. ओके. आपली पृथ्वी सुद्धा एक प्लॅनेट आहे आणि पृथ्वी प्लॅनेट असल्यामुळे इट डज नॉट हॅव इट्स ओन लाईट. सो इट हॅव टू गेट इट्स लाईट फ्रॉम सन ओनली. ओके. सूर्याकडून लाईट मिळते, पृथ्वीला प्रकाश मिळतो आणि पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. त्याला म्हणायचं रिव्होल्युशन ऑफ अर्थ. ओके. आणि अर्थ सोडून मर्क्युरी, व्हेनस, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरॅनस, नेपच्यून हे काही आहेत जे प्लॅनेट आहेत, ग्रह आहेत. ओके. बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून असे जे ग्रह आहेत ते सुद्धा सूर्याभोवती फिरत असतात. ओके. Every planet in the solar system revolves around the sun along a specific path. Okay. Who will tell me त्या पाथला काय म्हणतात? सूर्याभोवती जेव्हा एखादा प्लॅनेट फिरत असतो तेव्हा तो एका स्पेसिफिक पाथ मधून फिरत असतो. त्या पाथला काय म्हणायचं? हु विल टेल मी? एखाद्या स्पेसिफिक मार्गानेच तो प्लॅनेट फिरत असतो. सांगितलेलं आहे मी पिक्चर सुद्धा तुम्हाला सगळे दाखवलेले आहेत. हु विल टेल मी व्हॉट दॅट प्लांट कॉल्ड इज? पाथ, सॉरी. कोण सांगणार मला? एखादा ग्रह. येस, साहिल. Sahil, put on your mic. Yes, Tell me. orbit. Very good. Pramita, you also right. It's called as planet's orbit. त्या प्लॅनेटचं ऑर्बिट म्हणतात. ओके. मग आपण अदर हेव्हनली बॉडीज सुद्धा शिकलेलो. सॅटेलाइट्स, ड्वार्फ प्लॅनेट्स, ऍस्टेरॉइड्स. ओके. व्हॉट आर सॅटेलाइट्स? सम हेव्हनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड प्लॅनेट्स. दे आर कॉल्ड सॅटेलाइट्स. ओके. प्लॅनेट्स भोवती सुद्धा, आता प्लॅनेट हे स्टार भोवती फिरतात. हु इज स्टार? अ सन इज अ स्टार. अँड हु आर द प्लॅनेट्स? Neptune, Mars, okay, Pluto, that are planets who revolve our Earth that revolve around the sun, and some are heavenly bodies that revolve around that planet also. त्या प्लॅनेटच्या अवतीभोवती सुद्धा काही हेव्हनली बॉडीज फिरतात. त्यांना आपण म्हणायचं सॅटेलाइट्स. ओके. सॅटेलाइट्स मग प्लॅनेटच्या भोवती फिरतात तर प्लॅनेट्स कडून त्यांना लाईट मिळते का? नाही. दे टू गेट देअर लाईट फ्रॉम दी सन. ओके. मून इज अ सॅटेलाइट ऑफ अवर अर्थ. असे प्रत्येक प्लॅनेटला त्यांचे सॅटेलाइट असतात. तुम्ही सर्च केलं का? हॅव यू सर्च वॉट एव्हर आय टोल्ड यू? यू ऑल आर रिमेंबरिंग दॅट आय टोल्ड यू टू सर्च? ओके. सगळ्याचे सर्च केले का तुम्ही? सांगा मला एक एक. कोणी सर्च केलंय? मार्सचा काय आहे? मार्सचा उपग्रह सॅटेलाइट कोणता आहे? Okay, we will take it afterwards. First we will continue with our lesson. Okay. See, then dwarf planet काय असतात? काही एकदम स्मॉलर हेव्हनली बॉडीज असतात त्या सूर्याभोवती फिरत असतात. दे रिव्हॉल्व अराउंड सन. दे आर कॉल्ड एज ड्वार्फ प्लॅनेट. ओके. मग यामधला सगळ्यात मोस्ट ऑलवेज नोन प्लॅनेट काय आहे? प्लुटो. प्लुटो इज अ ड्वार्फ प्लॅनेट. Asteroids. What are asteroids? Between the planets Mars and Jupiter, there is a band of numerous small heavenly bodies. Mars आणि Jupiter या प्लॅनेटच्या मधला जो बँड आहे त्यामध्ये असंख्य स्मॉल हेव्हनली बॉडीज आहेत. त्यांना ऍस्टेरॉइड म्हटलं जातं. ओके. Compared to the sun, other heavenly bodies in the solar system are much smaller. सूर्याच्या तुलनेत बाकीच्या ज्या हेव्हनली बॉडीज आहेत त्या खूप लहान आहेत. दॅट्स वाय वी कॅनॉट सी देम विथ अवर नेकेड आईज. ओके. वी काय कशाने आपण बघू शकतो?
what we use to see planets? What we use to see planets? प्लॅनेट स्टार्स एकदम खोलवर बघायचे असतील नीट तर कशाचा वापर करतो आपण? यू ऑल नो व्हॉट इज दॅट इन्स्ट्रुमेंट इज? एनीवन? Okay, that is called as telescope. Okay, we use telescope to see the planets. Okay, we have seen this diagram also. बघा, सन खूप मोठा आहे बाकीच्या सगळ्या प्लॅनेट्स पेक्षा. तुम्हाला दिसतात हे ऍस्टेरॉइड्स. ओके, मार्स आणि ज्युपिटरच्या मधला जो बँड आहे हा बघा, पहिला इथून फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ बँडला बघा तुम्हाला ऍस्टेरॉइड्स दिसतील खूप सारे. ओके, नाव अवर नेक्स्ट टॉपिक, द फ्रेश टॉपिक ऑफ टुडे इज ग्रॅव्हिटी. ओके, लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. वॉट एव्हर आय रिवाइज, एनीवन हॅज एनी डाऊट? आता जो पार्ट आपण रिवाइज केला लास्ट 2 लेक्चर्सचा, कोणाला काही डाऊट आहे? ओके, गुड प्रमिता. Okay, see what is gravity. We will see what is gravity. Okay, all heavenly bodies exert a force of attraction or a pull on one another. This force is called the force of gravity. ग्रॅव्हिटीला गुरुत्वाकर्षण असं म्हटलं जातं मराठीत. ओके, तर प्रत्येक हेवनली बॉडीज मध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजे अट्रॅक्ट करण्याची, स्वतःकडे खेचण्याची एक शक्ती असते, तिलाच ग्रॅव्हिटी असं म्हणतात. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी हेवनली बॉडीज इज कॉल्ड ग्रॅव्हिटी. ओके, बघा मग ते काय असतं? द सन एक्झर्ट्स अ ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन ऑल प्लॅनेट whereas the tendency of the planet is to move away from the sun. As a result, of these two forces, a planet keeps revolving around the sun at a fixed distance in a fixed orbit. In the same way, satellites revolve around their planets. बघा, प्रत्येक जी खगोलीय वस्तू असते, हेवनली बॉडी असते, त्यामध्ये एक स्वतःला एकमेकांकडे खेचण्याची एक शक्ती असते. ओके, एक पॉवर असते, तिलाच आपण ग्रॅव्हिटी असं म्हणतो. मग सूर्य आहे, सन आहे, सन काय करतो? प्रत्येक प्लॅनेटवर आपली जी ग्रॅव्हिटी आहे ती एक्झर्ट करतो, ग्रॅव्हिटी टाकतो. ओके, आणि आता सन कडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर सगळ्या प्लॅनेट्स कडे सुद्धा आहे की नाही? मग ते त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणून तो खेचत असतो आणि ते दूर जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ते एखाद्या स्पेसिफिक पाथ मध्येच फिरतात. बघा, कुठे पण फिरू शकले असते ते प्लॅनेट्स, बरोबर आहे ना? ते दे आर फ्री टू मूव्ह, आपल्यासारखे दे कॅन मूव्ह एनीवेअर, वेअर दे वॉन्ट, बट देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, नाही तर ते खाली सुद्धा पडले असते, बरोबर? पण तिथे काय आहे? एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या प्लॅनेट्स मध्ये आणि सन मध्ये. दॅट्स वाय दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ स्पेसिफिक पाथ. ओके, सी इन विच डिरेक्शन डू दीज थिंग्स फॉल? बघा, leaves, flowers, fruits from tree, rocks that come loose from a hillside, rain falling from the sky. बघा, आकाशातून पडणारा पाऊस, एखाद्या झाडाची पडणारी फळे, पाने, फुले, आणि उंच दरीतील डोंगरावरून पडणारा दगड, हे सगळे कोणत्या दिशेने पडतात सांगा मला? कोणत्या दिशेने पडतात? कुठे पडतात? फूल तुटून वर उडून जातं का आकाशात? फळ तुटून झाडाचं वर उडून जातं का आकाशात? नो, दे फॉल ऑन दी ग्राउंड ओनली. ओके, ते सगळे खाली पडतात. वाय दे फॉल ऑन ग्राउंड ओनली? वाय ते तरंगत का नाहीत मध्येच? बघा, ड्यू टू दी अर्थ्स ग्रॅव्हिटी ऑल थिंग्स ऑन दी अर्थ रिमेन ऑन इट. बघा, आपल्या अर्थ कडे पण जसं सगळ्या प्लॅनेट्स कडे आणि सन कडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की नाही, तसंच आपल्या अर्थ कडे पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणून ज्या वस्तू पृथ्वीवर आहेत, अर्थवर आहेत, त्या पृथ्वीवरच टिकून राहतात, नाहीतर आपण पण उडलो असतो की नाही? अर्थला जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसता तर आपण राहिलो असतो का उभे? आपल्याला जमिनीवर उभं नसतं राहता आलं, आपण पण हवेत तरंगत राहिलो असतो. ओके, even if we throw something upward with great force, it finally falls down the ground. बघा, कधी कधी तुम्ही खेळताना बॉल एकदम वरती उंच उडवता, पण तो उंच आकाशात गायब होतो का किंवा तरंगत राहतो का? नाही,
फायनली तुम्ही कितीही वर उडवला तरी तो खाली जमिनीवरच येऊन आदळणार, बरोबर आहे की नाही? म्हणून काय आहे, इट इज बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, अंडरस्टूड व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स? Okay, here is a new word for you, space. The emptiness between and beyond the stars and planets is called space or outer space. बघा, ग्रह आणि तारे, planets and stars, तारे आणि ग्रह यांच्यामध्ये असणारी जी एम्प्टी स्पेस असते, रिकामी जागा असते, तिलाच स्पेस म्हणजे अंतराळ किंवा अवकाशयान असं म्हणतात. बघा इथे दिलेलं आहे. ओके, हे मंगलयानचं आहे, चंद्रयान, मंगलयान. स्पेस मिशन बघा, इंडियाचे काही स्पेस मिशन बद्दल दिलेलं आहे. चंद्रयान, मंगलयान. ओके, हे स्पेस मिशन होते इंडियाचे, म्हणजे स्पेस मध्ये जातात. स्पेसशिप असतं, त्यामध्ये जे अंतराळवीर असतात ते बसून जातात. माहिती आहे ना तुम्हाला, तुम्ही मूवीज वगैरे पाहिले असेल याच्यावर बेस्ड. बघा, तो न्यू टर्म आहे ती लिहून घ्या, 5th स्टँडर्ड स्टुडंट. Space, the emptiness between the beyond and the stars and planets is called space or outer space. Please write the definition of space. Space ची definition आहे ती लिहून घ्या, 5th standard students. Okay, the emptiness between and beyond the stars and planets is called space or outer space. Okay, have you written? अनिकेत, साहिल, लिहिलं का तुम्ही? The emptiness between. ओके, इथे एक नवीन आयडी दिसत आहे मला, सोहम भोपी. हुज दॅट स्टुडंट? स्टुडंट्स नेम कळेल का मला? माईक ऑन करायचं आहे. स्टुडंटचं नाव कळेल का मला? सॉरी, okay, there must be some network problem. Can anyone other one tell me? Can any other student tell me who's that student? Fifth or sixth standard? Anyone knows? Okay. See, the emptiness between and beyond the stars and planets is called space or outer space. Okay, see, people have always been curious about the heavenly bodies in the sky. They have always wanted to reach them. However, to send some projects from the earth into space, it must be given power against the force of gravity. Rocket technology or space launch technology is used for that purposes. Okay, बघा, जमिनीवर राहणाऱ्या, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना नेहमीच क्युरिओसिटी राहिली की या हेवनली बॉडीज ज्या आकाशात असतात ते कशा दिसत असतील, किंवा त्यांच्यावर गेल्यावर काय होईल, तिथे कसं असेल सगळं, अशी क्युरिओसिटी पृथ्वीवरील लोकांच्यात नेहमीच राहिली. ओके, मग त्या अर्थवर आपलं स्पेसशिप पाठवणं. ओके, सॉरी, स्पेसवर अर्थवरून एखादा ऑब्जेक्ट पाठवणं, त्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी? ओके, इट मस्ट बी गिवन पॉवर अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. मग त्याला कशाची पॉवर द्यायला लागेल? अगेन्स्ट द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे बघा, तुम्ही दिवाळीच्या फटाक्यात रॉकेट लावता, बरोबर? बघा, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. वन ऑफ द दिवाळी फायर क्रॅकर्स इज अ रॉकेट. It is packed with explosive substances. The explosives burns rapidly and produce a lot of energy. The design of the rocket is such that the firecracker is pushed in a certain direction at a great speed. Very powerful rockets are used to send a spacecraft into space. बघा, आपण हे म्हटलो की पृथ्वीवरून कुठलीही गोष्ट वरती टाकली तर ती खालीच पडते. का? बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्यामुळे पृथ्वीवरून टाकलेली गोष्ट वरती जात नाही, तर ती खाली पडते. मग आता स्पेसवर जाण्यासाठी पृथ्वीवरून वरतीच गोष्ट सोडायला लागणार ना, मग ती कशी वरती जाणार? तर त्याच्यासाठी एक रॉकेट सायन्स वापरलं जातं. दिवाळीत तुम्ही रॉकेट लावतच असाल, त्या रॉकेटमध्ये काय करता तुम्ही? तो बाटलीत ठेवता आणि त्याला आग लावता, बरोबर? जेव्हा तुम्ही त्याला पेटवता, त्याच्यातली जी आतली दारू असते ती जळते आणि तो जोरात वर जातो, बरोबर?
म्हणजेच काय, हे स्पेस मध्ये जेव्हा रॉकेट सोडले जातात बघा, मिसाईल दिसतंय तुम्हाला इथे, स्पेस लॉन्च युझिंग अ रॉकेट. ओके, त्यामध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. ओके, very powerful rockets are used to send a spacecraft into space. मग आता अशा आपला साधा दिवाळीचा क्रॅकर, एक फटाका, हा रॉकेट पाठवणार का तुम्ही वरती? नाही. तर एकदम पॉवरफुल जे रॉकेट्स असतात ते त्यांना स्पेसशिप स्पेस मध्ये पाठवण्यासाठी वापरलं जातं. A tremendous quantity of fuel is burned in rockets so that spacecraft weighing thousands of tons can be launched into space. मग आता थोडीशी दारू असते आपल्या फटाक्यामध्ये तेव्हा तो वरती जातो, पण हे एवढं मोठं स्पेसक्राफ्ट आहे, स्पेसशिप आहे, मग त्याला आकाशात सोडण्यासाठी किती मोठ्या प्रमाणात फ्युएल लागत असेल, हो की नाही? इन द 20th century, few countries of the world developed space technology and sent hundreds of spacecraft into space. Our country is well known for the development of its space launch technology. मग 20व्या शतकात जगातल्या अशा बहुतेक देशांनी स्पेस टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि त्यांचे शेकडो जे स्पेसशिप होते, स्पेसक्राफ्ट होते, ते आकाशात सोडून दिले. आपल्या देशाने सुद्धा हे आपले स्पेसशिप किंवा स्पेसक्राफ्ट हे आकाशात सोडले आहेत. ओके, some spacecraft remain in space, some are brought back to earth while some land on other planet or satellite. In some missions, scientists also travel in the spacecraft. They are called astronauts. बघा, मग काही स्पेसक्राफ्ट आहेत ते स्पेस मध्येच राहिले, तर काही स्पेसक्राफ्ट आहेत ते पृथ्वीवर परत बोलवले गेले, किंवा ते दुसऱ्या कोणत्या तरी प्लॅनेटवर गेले, किंवा सॅटेलाइट वर गेले. चंद्रावर जाऊन आले आहेत आपल्या इथे, बरोबर, मंगळावर सुद्धा जाऊन आले आहेत. मग जे स्पेसक्राफ्ट मध्ये बसून काही सायंटिस्ट जातात दुसऱ्या स्पेस मध्ये किंवा दुसऱ्या प्लॅनेटवर, दुसऱ्या सॅटेलाइटवर, त्यांना काय म्हटलं जातं? ॲस्ट्रोनॉट. ओके, so here they have given us a example of Indian astronaut. Rakesh Sharma became the first Indian astronaut to go into space in 1984. Okay, राकेश शर्मा नावाचा एक फर्स्ट इंडियन ॲस्ट्रोनॉट आहे जो 1984 मध्ये स्पेस मध्ये गेला होता. He spent 8 days on a space station for a joint mission of the ISRO and the Soviet Intercosmos. बघा, त्याने काय केलं, कशासाठी गेला होता तो? इस्रोच्या एका मिशन साठी त्याने 8 दिवस स्पेस स्टेशन मध्ये घालवले होते. Seeing India from space, he said, it looks सारे जहां से अच्छा. मग त्याने काय सांगितलं, जेव्हा स्पेस मधून मी भारत पाहिला तेव्हा तो सगळ्या जगापेक्षा सुंदर दिसत होता. ओके, सी इथे आपल्याला 2 मिशन बद्दल सुद्धा सांगितलेलं आहे बघा. इंडिया स्पेस मिशन पहिला आहे चंद्रयान. On 22nd October 2008, the Indian Space Research Organization ISRO launched a spacecraft to the moon. The mission is known as Chandrayaan-1. बघा, इस्रोने काय केलेलं, 22 ऑक्टोबर 2008 ला, इस्रो म्हणजे काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ओके, चंद्रावर एक स्पेसक्राफ्ट पाठवलेलं, त्या मिशनला चंद्रयान-1 असं म्हटलं जातं. बघा, तुम्हाला दिसतंय का स्पेसशिप आहे, चंद्रयान दिसतोय का तुम्हाला? आणि तो खाली जो खडबडीत दाखवलेला आहे तो आहे चंद्र. ओके, Mangalyaan is another important Indian space mission. It is known as MOM or Mars Orbit Mission. It was launched on 5th November 2013. It got established in an orbit around the planet Mars on 24 September 2014. ISRO achieved this feat in its first attempt. Both these missions are unmanned. That is, there were no people on board this spacecraft. The objectives of the mission is a deeper study of the moon and Mars. मग नंतर चंद्रानंतर मंगळावर एक यान पाठवण्यात आलं, स्पेसक्राफ्ट पाठवण्यात आला, त्याला मंगलयान असं म्हटलं जातं. ओके, मग त्यामध्ये काय झालं, या दोन्ही मिशन मध्ये एकही माणूस इन्व्हॉल्व नव्हता. मग त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होते? चंद्र आणि मंगळाचा एकदम डीप अभ्यास करणे, हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह होते. मग त्या स्पेसक्राफ्टने बघा मंगळाचा सुद्धा फोटो काढून आणलेला आहे. असा दिसतो मंगळ ग्रह. मार्स अशा प्रकारे दिसतो. ओके, ओके,
कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स या सुद्धा इंडियन ओरिजिनच्याच ॲस्ट्रोनॉट होत्या. त्यांच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायला सांगितली आहे. देन मॅन मेड सॅटेलाइट. व्हॉट आर मॅन मेड सॅटेलाइट? Man-made satellites provide useful information for agriculture, environment, weather, forecasting, making maps and searching for water and mineral wealth on the earth. बघा, मून एक सॅटेलाइट आहे, पण तो मॅन मेड आहे का? नाही. तो नेचर मेड आहे. ऑलरेडी इट वॉज प्रेझेंट. आपण बनवलाय का? तो नाही. पण अशा काही मॅन मेड सॅटेलाइट्स असतात ज्या आपल्याला बघा न्यूजवर सांगतात, उद्या इथे पाऊस पडणार आहे, इथे वादळ येणार आहे. हे सगळं आपल्याला कशामुळे कळतं? कारण मॅनमेड सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत मानवाने. त्यामुळे आपण शेतीबद्दल, एन्व्हायरमेंट बद्दल, वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामान, वातावरण याबद्दल माहिती मिळवू शकतो, नकाशे बनवू शकतो, पृथ्वीवर कोणत्या ठिकाणी पाणी आहे, कोणत्या ठिकाणी जास्त खनिज संपत्ती आहे, हे सुद्धा शोधून काढू शकतो. ओके. They are also used for telecommunication. They are put into orbit around the earth. They can remain in space for many years. मग टेलिकम्युनिकेशन साठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. ते अर्थच्या आजूबाजूच्या ऑर्बिट मध्ये ठेवलेले असतात आणि ते स्पेस मध्ये खूप वर्ष राहू शकतात. ओके. सी, space scientists have not yet been able to find a single other planet which has life on it. Therefore, our Earth is an invaluable planet. The degradation of its environment for any reason will be a threat to the existence of life itself. बघा, जसा आपला प्लॅनेट आहे अर्थ, ओके, सायंटिस्टला अजून असं एकही प्लॅनेट मिळालेलं नाहीये. पूर्ण जी आपली सोलार सिस्टीम आहे त्यामध्ये एकही असा प्लॅनेट नाहीये ज्याच्यावर लाईफ एक्झिस्ट करते. आपल्या पृथ्वीवर सगळ्या प्रकारचे जीवजंतू राहू शकतात, तसं कुठेच अजून मिळालेलं नाहीये. म्हणून आपण त्याचं जतन केलं पाहिजे. ओके. Okay, what we have learned? Sun is a star. All other bodies in the solar system get light from the sun. Sun and the planets, their satellites, dwarf planet and asteroids that revolve around the sun are together called solar system. Okay, हे मी सगळं तुम्हाला अगोदरच रिवाइज केलं होतं. Things on the earth remain on it due to the force of gravity. Gravitational force आहे अर्थकडे, म्हणून ज्या गोष्टी आहेत त्या अर्थवरच राहतात. ओके, वरती उडत नाहीत. To travel in space, the Earth's gravitational force has to be overcome. Rocket technology help us to do that. मग जर आपल्याला स्पेस मध्ये ट्रॅव्हल करायचं असेल तर आपल्याला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट, विरुद्ध काम करावं लागतं. त्यामुळे आपण त्याला ओव्हरकम करण्यासाठी, तो प्रॉब्लेम थांबवण्यासाठी आपण काय केलं आहे? रॉकेट टेक्नॉलॉजीचा शोध लावला आहे. ओके. 5th स्टँडर्ड स्टुडंट, हॅव यू ऑल अंडरस्टूड? Whatever I taught now, all of you have understood? If you all are having book with you, please read whatever I taught. आता जे काही मी शिकवलं ते थोडा वेळ वाचायचं आहे. जर तुम्हाला काही डाऊट आला, you can ask me. Okay? You can ask me later. I am asking 5th standard student. अनिकेत, साहिल, सांगा मला समजलंय का? Okay. Okay. Now we will see the 6th standard. See, we were up to, आपण एअर, वॉटर हे रिसोर्स कंप्लीट केले होते. आपण एकदा रिवाइज करूया. whatever we have learned till now. Okay. See, water नॅचरल रिसोर्सेस हा पार्ट आपण पाहत आहोत. त्यामध्ये आपण एअर, वॉटर आणि लँड यांच्याशी डील करणार आहोत. त्यामधील एअर आणि वॉटर आपण संपवलेलं आहे. ओके. तर वॉटर नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. ओके. आपल्याला जगण्यासाठी पाणी, हवा आणि जागा ही गरजेची असते, म्हणूनच आपण त्यांना नॅचरल रिसोर्सेस म्हणतो. यामध्ये आपण अर्थचा 29%
जो भाग आहे तो जमिनीचा आहे आणि 70% भाग आहे तो पाण्याचा आहे, हे पाहिलं होतं. नंतर एअर बघितलेलं आपण. एअर मध्ये कोणकोणते गॅसेस प्रेझेंट असतात? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, सिक्स इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल, या सगळ्यांची मिळून हवा बनलेली असते. तसेच ॲटमॉस्फिअरच्या कोणकोणत्या लेअर आहेत? ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, आयोनोस्फिअर, ओके, अँड एक्झोस्फिअर. दॅट आर 5 लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. मग एअर मध्ये वेगवेगळ्या गॅसेसचा मिक्सचर असतो. बघा त्याचं प्रपोर्शन सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये सर्वात जास्त आढळणारा गॅस आहे 78% नायट्रोजन, देन 21% ऑक्सिजन. ओके, देन या सगळ्या गॅसेसचे युजेस काय आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले. नायट्रोजन हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. जे काही प्रोटीन्स लागतात आपल्याला ते बनवण्याचं काम कोण करतं? नायट्रोजन. ऑक्सिजन रेस्पिरेशन साठी खूप इम्पॉर्टंट आहे. कार्बन डायऑक्साइड प्लांट्स यूज करतात. आणि फायर एक्सटिंग्विशर, कुठे आग लागली असेल तर ती विझवण्यासाठी सुद्धा कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जातो. इलेक्ट्रिक बल्ब मध्ये आर्गॉन यूज करतात. लो टेम्परेचर पाहिजे असेल कोणत्या रिएक्शनला, किंवा एअरशिप असतात त्या. बघा आताच आपण पाहिलं 5th स्टँडर्ड साठी एअरशिप्स, क्राफ्ट, एअरक्राफ्ट, स्पेसक्राफ्ट, त्यामध्ये हिलियम हा गॅस वापरला जातो वरती उचलण्यासाठी. ओके, जे डेकोरेटिव्ह लाईट असतात आपले, जे स्ट्रीट लाईट आहेत, रस्त्यावरच्या लाईट आहेत, त्यामध्ये निऑन हा गॅस यूज केला जातो. फ्लोरोसंट ट्यूब असतात त्यामध्ये क्रिप्टॉन वापरला जातो. तर जी फ्लॅश फोटोग्राफी असते त्यामध्ये झिनॉन वापरला जातो. ओके, आपण एअर पोल्युशन देखील पाहिलं. काही एजन्सी काही कंपनीज आहेत, आपल्या व्हेकल मधनं निघणारा धूर आहे जो फ्युएल जळल्यामुळे होतो, किंवा आपण लाकूड जाळतो त्यामुळे जो धूर निघतो, त्या सगळ्याने एअर पोल्युशन होतं. मग एअर पोल्युशन मध्ये कोणकोणते हार्मफुल सबस्टन्सेस असतात? त्यामध्ये असतं नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड अँड सूट. ओके, मग आपण पाहिलं ओझोन लेअर. ओझोन लेअर का आहे? एक प्रोटेक्टिव्ह शेल आहे जी सूर्याच्या युव्ही रेज पासून, सूर्याची जी हानिकारक किरणं आहेत ज्यांनी आपल्याला कॅन्सर सारखी घातक आजार होऊ शकतो, त्याला स्वतःमध्ये शोषून घेण्याचं काम ओझोन लेअर करत असते. ओके, पण ओझोन लेअर सुद्धा आता कमी होत चाललेली आहे. आपण जे एसी वापरतो, रेफ्रिजरेटर वापरतो, त्यामध्ये कार्बन टेट्राक्लोराइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे गॅसेस असतात. त्या गॅसेसमुळे काय होतं? ओझोनच्या लेअरला एका प्रकारे छिद्र पडत चाललेली आहे. ओके, आणि ती कमी होत चाललेली आहे. 16 सप्टेंबर हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून साजरा केला जातो, ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी लोकांना ओझोनचं महत्व काय आहे, आपण ते कसं जपलं पाहिजे, हे सगळं सांगितलं जातं. ओके, देन वी सॉ वॉटर. पाण्याचा वापर आपण कशासाठी करतो? आंघोळीसाठी, दात घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी, लादी पुसण्यासाठी, पिण्यासाठी, जेवणासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पाण्याची गरज लागते, बरोबर? मग पाणी 3 अवस्थेमध्ये उपलब्ध आहे. नेचरमध्ये पाणी 3 अवस्थेमध्ये आपल्याला उपलब्ध असतं. पहिली अवस्था बर्फ, दुसरी नॉर्मल लिक्विड, आणि तिसरी अवस्था वॉटर वेपर्स. ओके, मग आपल्याकडे बघा इथे एक इमेज दाखवलेली आहे. बघा समुद्राचं पाणी किती जास्त आहे. आपण ते पाणी पिऊ शकतो का? नाही. वी कॅनॉट ड्रिंक सी वॉटर बिकॉज इट इज व्हेरी सॉल्टी. त्यामध्ये खूप क्षार असतात, त्यामुळे आपण ते पाणी पिऊ शकत नाही. आणि ग्राउंड वॉटर बघा रेड मध्ये दाखवलेलं आहे, ते आहे ग्राउंड वॉटर किंवा आईस, बर्फ झालेलं पाणी, जमिनीखालचं पाणी. पण आपल्याला पिण्यासाठी किती कमी पाणी अवेलेबल आहे बघा, त्यामुळे वी शुड नॉट वेस्ट दी वॉटर. ओके, आपल्याला हे पाणी कुठून कुठून मिळतं? व्हॉट आर दी नॅचरल रिसोर्सेस बाय विच वी गेट अवर वॉटर? वी कॅन गेट वॉटर फ्रॉम रिव्हर, पॉन्ड, स्प्रिंग, लेक, स्ट्रीम्स. ओके, किंवा मनुष्याने खोदलेल्या विहिरी, बोरवेल, यामधून सुद्धा आपल्याला जमिनीतला असलेलं भूजल म्हणजे ग्राउंड वॉटर आपल्याला मिळू शकतं. पण आपण पाण्याचा वापर खूप जास्त करत आहोत.
ओके, आपली पॉप्युलेशन वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे पाण्याचा वापर सुद्धा खूप वाढत आहे. म्हणून आपण आता ते कंट्रोल केलं पाहिजे. ओके, our last topic is land. Okay, this is our last topic. We will start it. Land is seen in the form of stones, soil, big rocks. It is not flat everywhere. It is hilly in some places and flat in others. बघा, लँड म्हणजे काय? जमीन. बरोबर. जमीन ही सगळीकडे सारखीच असते का सांगा मला? नाही. जमीन काही ठिकाणी खडकांची जमीन असते, काही ठिकाणी प्लेन रिजन असतात, काही डोंगराळ भाग असतो, तर काही उतरता भाग असतो. बरोबर. जमीन ही सगळीकडे सारखी नसते. ऑल टेरिस्ट्रियल एनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ह ऑन दी लँड. सगळे जे टेरिस्ट्रियल एनिमल कोणाला म्हणतात? जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना टेरिस्ट्रियल एनिमल म्हणतात. ओके. आकाशात राहणाऱ्यांना एरियल म्हणतात आणि पाण्यात राहणाऱ्यांना ॲक्वाटिक म्हणतात. ओके. बघा, जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना म्हणतात टेरिस्ट्रियल एनिमल्स. मग माणूस सुद्धा एक टेरिस्ट्रियल एनिमल आहे आणि आपण कुठे राहतो? जमिनीवर राहतो. सम टेरिस्ट्रियल्स dig burrows in the ground for shelter. बघा, काही टेरिस्ट्रियल असतात ते काय करतात? जसं ससा, उंदीर स्वतःची बिळं खोदतात. बरोबर. काय करतात? जमिनीमध्ये बीळ खोदून त्यामध्ये राहतात, त्यामध्ये स्वतःचं घर बनवतात. दिस मीन्स दॅट they use land for fulfilling their need. We also use land for farming and for building houses and roads. मग ह्याचा अर्थ काय होतो? तसे प्राणी स्वतःच्या गरजेसाठी जमिनीचा वापर करतात. आपण सुद्धा शेतीसाठी, घरे बांधण्यासाठी, रोड बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी जमिनीचा वापर करत असतो. बरोबर. We make use of plant and animal in the forest that grow on land. बघा, आपण जमिनीवरील प्राण्यांचा किंवा झाडांचा आपल्याला अन्न म्हणून वापर करतो. झाडांचा वापर आपण झाडांचा लाकूड वापरतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी, कागद तयार करण्यासाठी, घरे बांधण्यासाठी. बरोबर. The minerals, crude oil and natural gas obtained from the earth are very important for us. जमिनीतून मिळणारे काही खनिजे आहेत. क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल असतं, त्याला खनिज तेल असतं. ओके. नॅचरल गॅसेस आहेत काही, हे सगळे आपल्याला जमिनीतून मिळत असतात. इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्स. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड अप ऑफ. मग बघा, आपण राहण्यासाठी, खाण्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी जमिनीवर अवलंबून असतो. ओके. म्हणून लँड इज अ इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स. मग आता या लँड मध्ये काय काय असतं ते पाहूया आपण. बघा, एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, तुम्हाला दिसते इथे. एक बॉटल आहे बघा. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, अ हँडफुल ऑफ सॉइल, सम स्टोन्स, सॅन्ड, सम ड्राय लिव्स अँड वॉटर. काय काय घ्यायचं आहे एका प्लास्टिक बॉटल मध्ये? मुठभर माती, काही दगड, वाळू, सुकलेली पानं आणि पाणी घ्यायचं आहे. ओके. कट ऑफ द अप्पर टॅपरिंग पार्ट ऑफ बॉटल, पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल इन द लोअर पार्ट अँड ऍड वॉटर. मग बाटली कापायची आहे आणि जो असा सिलेंड्रिकल भाग तयार होईल ग्लासासारखा, त्यामध्ये जे काही मटेरियल आपण गोळा केला आहे ते टाकायचं आहे. स्टर द मिक्सचर थरली अँड पुट इट असाइड. हे सगळं जे माती, खडी, रेती, झाडांची पानं, पाणी, हे सगळं एकत्र हलवून बाजूला ठेवायची आहे बॉटल. ऑब्झर्व इट द नेक्स्ट डे अँड आन्सर. दुसऱ्या दिवशी ती बाटली बघायला जायची आहे. काय होणार बघा. हाऊ डज द मिक्सचर इन द वॉटर लुक नाव? डू यू सी लेयर्स इन इट? व्हॉट इज इन द डिफरंट लेअर फ्रॉम टॉप टू बॉटम? काय होणार? अशा बाटलीमध्ये अशा लेअर तयार होणार. सगळ्यात वरती जे ड्राय लिव्स आहे, सुकलेली पानं, ती येणार. त्यानंतर सॉइल, माती, त्यानंतर वाळू, सँड, नंतर स्मॉल स्टोन्स आणि त्याच्यानंतर बिग स्टोन्स येणार. ओके. दिसते सगळ्यांना इमेज? हॅव यू अंडरस्टूड का झालं असं? असं का झालं? कोण सांगणार मला?
कोण सांगणार मला असं का झालं? प्रमिता, कॅन यू? ओके, प्रमिता इज नॉट हियर. ओके, अंतरा सांग. कारण टीचर जे आपण ते सामान टाकले ना ते झाडासाठी योग्य असतं म्हणून. नाही. आदेश, तू सांगणार का? आदेश, सी, त्यांच्या वेटेजमुळे बघा, दगडांचं वेट जास्त आहे म्हणून ते खाली गेले. पाण्याचं वेट कमी आहे, वजन कमी आहे पानांचं, म्हणून ते वरती राहिले. ओके. The land on earth also looks like this. If the pipeline is being laid in your neighborhood, observe carefully the pits dug for its purpose. You will see some layers under the land surface as shown in the accompanying figure. बघा, अशा ज्या बॉटल मध्ये तुम्हाला जी कंडिशन दिसली आहे ना जमिनीची, तीच ओरिजिनल जमीन तशीच असते. जर तुमच्या इथे कधी पाईपलाईनचं काम करण्यात आलं तर तिथे आवर्जून एकदम निरीक्षण करून बघा, तुम्हाला अशाच प्रकारची जमीन दिसेल. If the land has mature soil, the topmost layer is formed by the decomposition of the remains of plants and animals. This layer is called humus. जर लँड मध्ये जमिनीवर मॅच्युअर सॉइल असेल तर जी वरची लेअर असते बघा, ती कशाने बनलेली असते? जेव्हा प्राणी किंवा वनस्पती मरतात तेव्हा वनस्पतींची पानं किंवा प्राण्यांच्या काही अवयव हे तिथे कुजतात आणि ते कुजून एक खत तयार होतं, त्याला ह्युमस असं म्हणतात. ओके. इट इज युजली फाउंड इन द डेन्स फॉरेस्ट. मग अशी जमीन कुठे बघायला मिळते आपल्याला? एकदम घनदाट जंगलांमध्ये, जिथे प्राणी आणि वनस्पती एकत्र असतात. The land below this is full of sand, soil, small stones, worms and insects. Soil and pieces of bedrock are found below this layer of land. मग बघा इथे काय दिसतंय? अशा झाडांमध्ये वरती खत आहे पूर्ण, नंतर माती, खाली इमॅच्युअर सॉइल आणि त्याच्या खाली लेअर ऑफ सॉइल अँड स्मॉल रॉक. खाली काही काही बारीक बारीक एकदम दगड आणि त्याच्या वरच्या लेअर मध्ये काही किडे. बघा, माती खोदली तर आपल्याला कितीतरी वेळा कीटक सुद्धा बघायला मिळतात. ओके. काही दगड, छोटी दगड, वाळू. This soil is immature. Further below this layer, the proportion of soil decreases and that of rock increases. मग हळूहळू आपण जसं जसं खोदत जातो ना मातीत, तसं हळूहळू माती ही कमी होत जाते आणि त्याच्या खाली दगड लागायला लागतो. ओके. हळूहळू दगडाची लेवल ही वाढत जाते. दिस इज द लेअर ऑफ बेडरॉक. मग याला काय म्हणायचं? बेडरॉक. इथे दिसते का तुम्हाला बेडरॉकची लेअर? ओके. The main minerals in the soil are derived from these rocks. That is why soil in different region is different. The color and texture of soil are both determined by the bedrock. मग हे बेडरॉक आहेत ना, हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणून बघा, कुठे काळी माती असते, कुठे लाल माती असते, बरोबर? बेडरॉकच्या अवस्थेवर ते ठरवलं जातं. नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. दॅट इज लेयर्स ऑफ लँड. बघा, मग ही जी माती आहे ती कशी बनते ते पाहायचं आहे आपल्याला. आय थिंक हियर इज ओनली वन स्टुडंट फ्रॉम 6th स्टँडर्ड. ओके, 2. आदेशानंतर, राईट. बघा, आता ही माती कशी बनते? द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. द सॉइल ऑन द लँड इज फॉर्म बाय अ नॅचरल प्रोसेस. एका नैसर्गिक प्रक्रियेनेच माती बनत असते. आपण बनवतो का? ती नाही. The abiotic components of soil are supplied through the weathering of the bedrock. Due to the heat, cold and water of the sun, wind and rain respectively, the bedrock break down into pieces. ही जी मोठी मोठी दगड आहेत ही थंडी, ऊन, पावसाचं पाणी या सगळ्यांनी काय होतात? त्यांचे तुकडे होत राहतात. Stones, sand and soil are formed from these pieces. मग ते तुकडे हळूहळू बारीक बारीक होत जाऊन छोटी दगड, वाळू आणि माती बनत असते. मायक्रोब्स, वर्म्स and insects are found among them. त्यामध्ये छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम, काही सूक्ष्मजीव, किडे, कीटक हे सुद्धा आतमध्ये असतात.
Rodents like mice and rats are also found here. The roots of trees growing on the land also help weathering the rocks. मग ह्यामध्ये जे रोडंट्स असतात म्हणजे उंदीर उंदीर सुद्धा या मातीच्या ढिगाऱ्याखाली आपल्याला दिसू शकतात. The process of soil formation is slow and continuous. It takes about 1,000 years for a 2.5 centimeter layer of mature soil to form. बघा आपल्याकडे हल्ली घरं बांधताना बिल्डिंग्स बांधताना डोंगर खोदली जात आहेत त्यामुळे पर्यावरणाचा किती ऱ्हास होतोय बघा. फक्त 2.5 सेंटीमीटर तुम्हाला तुमची पट्टी कितीची असते सांगा मला. 15 सेंटीमीटरची असते की नाही. म्हणजे 2.5 सेंटीमीटर म्हणजे तुमच्या बोटाचा फक्त वरचा भाग. फक्त एवढीशी लेअर फॉर्म व्हायला मातीची 1,000 years लागतात. किती इयर्स? 1,000. मग बघा आपण सगळं आपले जे नॅचरल सोर्सेस आहेत ते किती जपले पाहिजेत. Soil can get destroyed in short period due to floods, storms and human activities such as mining. बघा मी सांगितलं तसंच आपण खाणी खोदतो, डोंगर खोदतो त्यामुळे मातीचा ऱ्हास होत चालला आहे. तसंच पूर आला, वादळ आलं, वादळ आल्यावर माती उडून जाते, पूर आल्यावर पाण्यासोबत माती वाहून जाते. That is why it is necessary to conserve soil and to prevent erosion of land. मग आपण माती वाचवली पाहिजे. The best remedy for this is to increase the green cover of the land. Erosion of land is reduced if grass, trees and bushes are grown on it. मग आपण काय करायला पाहिजे माती वाचवण्यासाठी? आपण झाडं लावायला पाहिजे. झाडं का लावायला पाहिजे आपण? झाडांची मुळं काय करतात? मातीला धरून ठेवतात. ओके, त्यामुळे एक ग्रीन कव्हर म्हणजे जर सगळीकडे झाडं असतील तर मातीची धूप आहे ती कमी होते. ऑप्टन स्पेस बघा इथे तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. वेगवेगळ्या मातीचे सॅम्पल घेऊन यायचे आहेत नदीवरून, आपल्या आजूबाजूच्या प्रदेशातून, शेतावरून, गार्डन मधून. ओके, आणि कसे कसे आहेत त्यामध्ये डिफरन्स काय आहे ते लिहायचं आहे. Forest on land got buried underground due to the great upheavals that took place on the earth many years ago. After that, the process of formation of fossil fuel from the remains of living things took place underground. We get fuels like petrol, diesels, kerosene, paraffin, and other useful material like tar and wax from the fossil fuel called crude oil. Okay, crude oil हे मातीत असतं आणि त्यापासून आपण पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन हे आपल्याला उपयुक्त असणारे मटेरियल बनवू शकतो. Living things use land, water and air available on earth, and so does man. However, the proportion of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. बघा आपल्या माणसाप्रमाणे ज्या काही लिव्हिंग वस्तू आहेत, ज्या काही सजीव वस्तू आहेत त्या माती, पाणी आणि हवेचा वापर करत असतात. बरोबर. पण बघा हे सगळं किती कमी आहे आपल्याकडे. लँड जमीन किती आहे? फक्त 29%. पोर्टेबल वॉटर म्हणजे फ्रेश वॉटर पिण्यासारखं पाणी फक्त 0.3% आहे आणि ऑक्सिजन किती आहे? फक्त 21%. Even in this small proportion, the resources shown in the above table are scientific for all living things. Only it is sufficient for all living things. Only it is very necessary for man to control his greed. बघा एवढं कमी आहे आपल्याकडे सगळं मटेरियल, पण एवढ्या सगळ्या मोठ्या लोकसंख्येसाठी ते पुरेसं आहे. पण मानवाने त्याचा हवरेपणा कमी केला पाहिजे. In other words, he must use these resources judiciously, with the awareness that they are meant for all other living things and not just for mankind. मग माणसाने या सगळ्यांचा वापर हवरेपणाने न करता सगळ्यांचा विचार करून केला पाहिजे. कारण या सगळ्या वस्तू फक्त मानवासाठी नाहीयेत. निसर्गाने केलेल्या या सगळ्या वस्तू, निसर्गाने दिलेल्या या सगळ्या वस्तू फक्त मानवासाठीच नाहीत तर सगळ्या लिव्हिंग थिंग साठी इम्पॉर्टंट आहेत. ओके. ओके आदेश, तुला समजलाय का लेसन? ओनली वन स्टुडंट इज देअर फ्रॉम 6th स्टँडर्ड. आदेश माईक चालू कर, मला सांग समजलाय का लेसन? येस.
ओके ओके. 5th स्टँडर्ड स्टुडंट, तुम्ही रीड केला का लेसन? काही डाऊट आहे का तुम्हाला आता जे काही शिकवलं? एनीवन हॅज एनी डाऊट? साहिल, अनिकेत? Okay. Okay, Sahil, you have? You can put on your mic. Okay. Okay. So we will stop over here. आपण ह्याचे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. As many students have left, so we will stop over here and we have completed our lessons. We will take our question answers in the next lecture. Okay. जे काही क्वेश्चन आन्सर्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. Bye bye everyone. You all can leave the class now. बाय टीचर. बाय Bye बाय bye. टीचर. Bye.